ट्रेन, बस, चालताना, जॉगिंग करताना, कॅफेमध्ये, जिममध्ये, पाहावं तिकडे लोकांच्या कानात हल्ली हेडफोन असतो आणि आपल्याच दुनियेमध्ये सगळे मग्न असतात. आवाज कमी ऐकू येत असेल तर मग फोनचं व्हॉल्यूम बटन पार 8-10 वेळेला जोरजोरात प्रेस केलं जातं. पण व्हॉल्यूम मित्रांनो एका लिमिट नंतर अजिबात वाढत नाही. पण कान मात्र कामातनं जातो. माझ्या अनुभवावरनं सांगतोय. मी देखील हेच करायचो. पण हेडफोनवर बोलताना किंवा गाणी ऐकताना आवाज जर कमी येत असेल तर आपण मोबाईलचं व्हॉल्यूम बटन 8-10 वेळा प्रेस करतो आणि पाहतो व्हॉल्यूम वाढतो की नाही. मात्र तुम्हाला एक प्रश्न पडला का यावेळेला, की हे करत असताना माझ्या कानात काय सुरू आहे? हा प्रश्न मला देखील पडला आणि ह्याचं उत्तर शोधण्यासाठी मी एक एआयचं मॉडेल बनवण्याचा प्रयत्न केला. काही महत्त्वाच्या संस्थांनी कानाच्या आत जेव्हा आवाज पोहोचतो तेव्हा काय होतं याबाबतची माहिती दिली होती. ही माहिती घेऊन मी एक एआय मॉडेल बनवलं. चला, तर आता आपण माझ्या कानात जाऊन पाहूया, की नक्की आवाज जेव्हा कानात पोहोचतो, तेव्हा कानात काय होत असतं? मग ऐकताना नेमकं कानात काय होत असतं? मला माहिती आहे, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. बरोबर. पण ऐकण्यासाठी व्हॉल्यूम बटन पार तुटेपर्यंत अजिबात प्रेस करू नका. मध्यम आवाजात हा व्हिडिओ पूर्ण पहा. अमेरिकन स्पीच लँग्वेज हिअरिंग असोसिएशनच्या माहितीनुसार कानात आवाज हा साऊंड वेव्हच्या मदतीने पोहोचतो. आवाज मोठा असेल तर या वेव्ह मोठ्या असतात. साऊंड वेव्ह कानातून आत जातात, ज्यामुळे कानाचा पडदा हा व्हायब्रेट होतो. कानाच्या मध्य भागातील 3 हाडं ही आवाजामुळे हलतात आणि त्यामुळे व्हायब्रेशन मोठं होतं. ही हाडं आवाज कानाच्या आतल्या भागात पोहोचवतात आणि या भागाला वैद्यकीय भाषेमध्ये कोक्लिया असं म्हणतात. यात एक द्रवपदार्थ असतो आणि त्याच्या आजूबाजूला छोटे छोटे हेअर सेल्स असतात. व्हायब्रेशनमुळे हा द्रवपदार्थ आणि हे हेअर सेल्स हलतात. हेअर सेल्स व्हायब्रेशनचं इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये रूपांतर करतात आणि ते मेंदूकडे पाठवतात. हेल्दी सेल्स किंवा सुस्थितीत असलेले हेअर सेल्सच मेंदूकडे सिग्नल पाठवू शकतात. कोक्लिया कानातील खूप संवेदनशील असा भाग आहे. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार या स्पायरल आकाराच्या कॅव्हिटीमध्ये 2 चेंबरमध्ये हा द्रवपदार्थ असतो. त्यालाच अत्यंत छोटे छोटे हेअर सेल्स असतात. तर आता आपण जाणून घेऊया मोठ्या आवाजात ऐकल्यामुळे कानात नक्की काय सुरू असतं. दीर्घकाळ खूप मोठ्या आवाजात ऐकलं तर कानाला इजा होते आणि ऐकू येण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. पण मोठ्या आवाजात ऐकताना कानात नक्की काय होत असतं? तज्ज्ञांच्या माहितीनुसार कानातील हेअर सेल्स मोठ्या आवाजाला खूप सेन्सिटिव्ह किंवा संवेदनशील असतात. आवाज मोठा असेल तर कानातील द्रवपदार्थ जास्त हलतो आणि त्यामुळे हेअर सेल्सना होणारं नुकसान हे जास्त होतं. अमेरिकन स्पीच लँग्वेज हिअरिंग असोसिएशनच्या माहितीनुसार मोठ्या आवाजामुळे डॅमेज किंवा खराब झालेले हेअर सेल्स मेंदूला योग्य प्रकारे सिग्नल पोहोचवू शकत नाहीत. खूप मोठ्या आवाजामुळे मेंदूला हाय पिच पोहोचवणाऱ्या हेअर सेल्सना पहिल्यांदा इजा पोहोचते. फटाके, स्फोट किंवा रॉक कॉन्सर्टच्या आवाजामुळे देखील कानातील हेअर सेल्सना इजा होऊ शकते. Which then travel through a narrow passageway called the ear canal. The sound waves reach the eardrum, which is a membrane roughly half the size of a dime. They make the eardrum vibrate, which in turn vibrates 3 tiny bones called the malleus, incus, and stapes. These bones amplify or increase the sound vibrations and send them to the cochlea. The cochlea is shaped like a snail and is the size of a garden pea. It is filled with fluid, and the sound vibrations make this fluid ripple, which creates waves. Hair-like structures called stereocilia sit on top of hair cells and are grouped together as hair cell bundles inside the cochlea. The hair cells inside the cochlea ride these waves, and the hair bundles are moved. तज्ज्ञांच्या माहितीनुसार दीर्घकाळ मोठ्या आवाजामुळे हेअर सेल्सना मोठ्या प्रमाणात इजा होते, ज्यामुळे ऐकू येणं कमी होऊ शकतं किंवा हिअरिंग लॉस होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. मग हेडफोनवर गाणी किती आवाजात ऐकावी? जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO ने मोठ्या आवाजाचा कानावर परिणाम होऊ नये यासाठी किती आवाजात गाणी ऐकावी याची माहिती दिली आहे. WHOच्या सांगण्यानुसार ऐकताना फोनचा साऊंड हा 60% कमी ठेवा. कानात फिट होणारे किंवा नॉइज कॅन्सलिंग हेडफोन वापरा. यामुळे फोनचा साऊंड तुम्हाला वारंवार वाढवण्याची गरज पडणार नाही.
मोठ्या आवाजात गाणी जास्त वेळ ऐकू नका. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार 80 डीबी पर्यंतचा आवाज आठवड्याला 40 तास सेफ आहे. उदाहरणार्थ आपली डोअरबेल. 85 डीबी पर्यंतचा आवाज आठवड्याला 12.5 तास सेफ आहे. उदाहरणार्थ खूप ट्रॅफिकचा आवाज. 90 डीबी पर्यंतचा आवाज आठवड्याला 4 तास सेफ आहे. उदाहरणार्थ खूप मोठ्यांदे बोलण्याचा. 95 डीबी पर्यंतचा आवाज आठवड्याला फक्त 1.25 तास सेफ आहे. उदाहरणार्थ मोटरसायकल. आणि 100 डीबी पर्यंतचा आवाज आठवड्याला फक्त 20 मिनिटच सेफ आहे. मग हेडफोनमुळे हिअरिंग लॉस होतो का? मिळालेल्या माहितीनुसार 6 ते 19 वर्ष वयोगटातील प्रत्येक 8 मुलांमागे एका मुलाला ऐकू येण्याचा त्रास आहे. या त्रासाचं प्रमुख कारण इयरबड्स किंवा हेडफोन आहेत. याचं कारण जगभरातील लाखो मुलं तासनतास हेडफोन लावून मोबाईल किंवा लॅपटॉपवर काम करत असतात. मोठ्या आवाजामुळे फक्त कानाला त्रास होतो असं अजिबात नाही. मोठ्या आवाजामुळे तुम्ही चिडचिडे बनता किंवा खूप लवकर तुम्हाला थकवा येतो. त्याचसोबत हाय ब्लड प्रेशर, हृदयाचे अचानक ठोके वाढू शकतात, झोपेची समस्या देखील निर्माण होऊ शकते. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार दीर्घकाळ मोठ्या आवाजामुळे कानाला कायमची हानी होते. कानांवर जास्त आघात होणाऱ्यांचे कान 50% लवकर खराब होतात. असं समजा की तुम्ही 50शीला पोहोचेपर्यंत तुमचे कान एका 80 वर्षाच्या व्यक्तीसारखे होऊ शकतात. तर तज्ज्ञ सांगतात मोठ्या व्हॉल्यूम मध्ये इयरबड्स वापरले तर 30 मिनिटातच कानाला इजा होण्यास सुरुवात होते. जगभरातील 12 ते 35 वर्ष वयोगटातील 1 बिलियन लोकांना मोठ्या आवाजात गाणी वर्षोनवर्ष ऐकल्यामुळे हिअरिंग लॉस होण्याचा धोका आहे. शाळेतून घरी आल्यानंतर किंवा प्रवासामध्ये युवांचा लुक हा खास करून असा असतो. कानात सतत हेडफोन, मोठ्या आवाजात गाणी सुरू असतात. कितीही हाका मारल्या तरी त्यांच्या कानावर शब्द पडत नाही. आपणही बऱ्याच वेळेला असं करतो किंवा असं आपल्याकडून होतं. त्यामुळे वेळीच सावध होणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा.